तर दर्शन भिंगे ही पहिली चढाई पाहायला मिळते त्या मैदान क्रमांक 1 वर. एक टेस्ट मात्र दर्शन परतला आणि त्याला प्रत्युत्तर खादी विभोगी संघाच्या या चढाईपटूकडून इथे पुन्हा एकदा टीबीएम करावेकडनं पहिली चढाई 7-1 असं हे समीकरण. पहिली चढाई सुजित पाटील, सुयोग पाटील, प्रवीण नाईक, राहुल मुसावर, अजय गायकवाड आणि त्या पुन्हा एकदा चढायला गेला तो प्रवीण नाईक. आपल्या संघाचा कोपरा रक्षक 4 नंबरची जर्सी परिधान केला प्रवीण. आणि प्रवीण मात्र पहिल्या चढाईत यशस्वी मात्र ठरतोय आणि खाता मात्र उघडतोय तो अर्थातच धावीर बेलकडे हा संघ 1 गुणाची कमाई. तो पुन्हा एकदा चढाई मात्र इथे पाहायला मिळते ते अर्थातच टीबीएम करावी या संघाकडनं 7-1 असं समीकरण. बेलकडी संघाने मात्र आपलं खातं उघडले. पाहूया टीबीएम करावी संघ आपलं खातं उघडण्यात यशस्वी ठरतोय का हे देखील तितकंच पाहण्यासारखं मात्र असणार. चला सेमीफायनलचा पहिला सामना आणि दुसरा सामना त्या ठिकाणी सुरू आहे. मैदान क्रमांक 2 साठी धावीर बेलकडे वर्सेस टीबीएम करावी. अजय गायकवाड चढाईसाठी अजय गायकवाड. मित्रांनो या ठिकाणी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक या ठिकाणी रोख रक्कम आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट लढाई, उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो याच्यासाठी सायकल. आता मात्र हितेश टीबीएम करावी संघाकडनं आणि इथे मात्र हितेश येणार आणि हितेश मात्र मैदानाच्या बाहेर. सुंदर अतिशय सुयोग, अतिशय सुंदर अशी या ठिकाणी पुश सुयोगच्या माध्यमातून करण्यात आलं. खूप सुंदर. आतापर्यंत 2 गुण धावीर बेलकडे या संघाकडून घेण्यात आले. राहुल मुसावर चढाईसाठी धावीर बेलकडे या संघाकडून मात्र पाहायचा या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये त्या ठिकाणी धडक मारतोय. आता मात्र संदेश एक रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डीपटू आहे, नामांकित खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. चढाईसाठी येतोय तो बेलगडी संघाच्या प्रांगणामध्ये 12 नंबरची जर्सी परिधान केलेला या ठिकाणी संदेश धावीर बेलगडी या संघाबरोबर खेळत असताना इथे मात्र संदेश खऱ्या अर्थानं आपल्या 1 गुण मात्र त्या ठिकाणी आपल्या संघासाठी घेतोय. पुन्हा एकदा मात्र अजय गायकवाड, पुन्हा एकदा अजय गायकवाड चढाईसाठी आणि आता अजय गायकवाड येतोय. या बात है, अजय गायकवाड या उत्कृष्ट चढाई करत असताना त्याने 2 गुणाची कमाई केली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील अजय गायकवाड हा खऱ्या अर्थानं आपल्या संघाला युटर्न देण्याचं काम हे अजय गायकवाडच्या माध्यमातून झालं होतं. आता देखील एका बलाढ्य संघांमधून त्या ठिकाणी 2 गुण आपल्या संघासाठी मिळवत असताना आपण पाहतोय अर्थात अजय गायकवाड. आणि निश्चितपणे भरारी खेळण्याचा मात्र प्रयत्न करेल अजय गायकवाड. आता मात्र राहुल बजावर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील अजयने सुंदर खेळी मात्र केली होती. आणि आता राहुल बजावर प्रतिस्पर्धी संघ टीबीएम करावी 4 खेळाडू मात्र मैदानामध्ये असताना इथे रोमहर्षक खेळ अर्थात चालू सामना टीबीएम वर्सेस बेलगडी या 2 संघांमध्ये अर्थात नामांकनासाठी त्या ठिकाणी प्रसिद्धीसाठी सुजित पाटील मात्र अडकवण्याचं काम केलं आणि तेच पुश करण्याचं काम त्या ठिकाणी सुयोग असेल किंवा इथे ग्राउंडवर चष्मा पडलाय कोणाचा. ग्राउंडवर आपल्याला चष्मा मिळाला आहे. चला सामना सुरू होतोय. आतापर्यंत आपण पाहतोय इथे आता मात्र पुन्हा एकदा अजय गायकवाड 17 नंबरची जर्सी परिधान केलेला अजय गायकवाड 60 साठी बांधायचा आणि निश्चितपणे अतिशय चलाकीनं चपळाईनं त्या ठिकाणी अनेक वेळेला गुण आपल्या संघासाठी घेण्यासाठी नेहमी सज्ज. आणि
आणि अजय गायकवाड मात्र मैदानाच्या बाहेर. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे परस. ओके, पुन्हा एकदा हितेश मात्र त्या ठिकाणी हितेश येतोय आणि 5 वाजता सही कसा हा 6 वाजता सही हितेश मात्र चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. नक्कीच हितेश देखील परततोय पुन्हा एकदा. इथे राहुल मुजावर 4 वाजता सही राहुल मुजावर चढाईसाठी येतोय. बहुतेक स्टॉल धारकांनी देखील त्या ठिकाणी अटपट घेतलाय. काही ऑफर्स असतील तर आम्हाला सांगा. कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी अदलाबदल मात्र होत असताना पण आपल्याला दिसत नाहीये. पुन्हा एकदा प्रवीण, पहिल्या चढाईमध्ये प्रवीणला देखील या ठिकाणी आपल्या संघासाठी गुण घेतला होता. आता मात्र प्रवीणला यश मिळणार का की सामना अजून देखील त्या ठिकाणी स्थिर राहणार. तिसरी चढाई ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आली आणि तिसऱ्या चढाईसाठी मात्र हितेश आणि या कबड्डीचा चेहरा मात्र बदलला. आणि पुन्हा एकदा हितेश एक जरी बैठा खेळाडू असला जरी सुंदर मात्र चलाकी मात्र अफलातून आहे. चलाकी मात्र अप्रतिम आहे हितेशकडे. आपण अनेक सामन्यांमध्ये हितेशच्या त्या ठिकाणी परफॉर्मन्स पाहत असतो. हितेश नेहमीच आपल्या संघासाठी एक सकारात्मक बाजू मात्र मांडत असतो. एक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी खेळ मात्र आपल्या संघासाठी करत असतो. इकडे मात्र 9-4 बांधण वर्सेस इकडे देखील भोंगा वाजतोय. मडे या ठिकाणी थर्ड रेट मात्र निश्चित आहे. राहुल मुजावर चढाईसाठी या ठिकाणी कारण आता गुण तर मिळवावाच लागणार आहे, ते अनिवार्य आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी राहुल मुजावर चढाईमध्ये प्रयत्न मात्र करणार आहे. आणि 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 आता मात्र इथे राहुल येणार की थांबणार की इथे मात्र कशा पद्धतीनं ह्या खेळाडूला लॉक केला असेल, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी खेळाडूला अडवलं असेल हे असा त्या खेळाडूनच माहिती. तो बाहेर दिला तो आउट दिलेला तर किती काय दिलं तो पॉइंट दिला. अरे यार प्लीज बहुत आउट दिला मला हात लाव. चला मित्रांनो, त्या ठिकाणी पंचांचा जसे सेमीफायनल मध्ये सामने व्हायला पाहिजे होते तशाच पद्धतीने या ठिकाणी आमच्या रसिक प्रेक्षकांना मात्र ही सेमीफायनल मध्ये मेजवानी मात्र त्या ठिकाणी मिळते. तिकडे आपण बोरी वर्सेस शिवाई बांधण पाहतोय आणि इकडे टीपीएफ कारावी वर्सेस बेलकडे पाहतोय. आणि दर्शन भिंगे गुण आपल्या संघासाठी घेतोय. दर्शन भिंगे आता नवीन झाला घेतो. एकदम चला सामना सुरू करा. मैदान क्रमांक 2 संदेश मात्र कोणत्या प्रकारे या ठिकाणी आपल्या संघाला संदेश देणार, मेसेज देणार. 5 खेळाडू मैदानामध्ये असताना इथे बोनस लाईन मात्र ऑफ आहे आणि संदेश चढाईसाठी येतोय. मात्र घाई होतीये का आणि निश्चितपणे घाई मात्र झाली आहे बेलकडे संघाकडनं. अति घाई संकटात नाही. एक गुण मित्रांनो किती महत्वाचा असतो या कबड्डीमध्ये नेहमीच आपण पाहतो. संदेशनं मात्र 1 गुण घेतलाय आणि 6 खेळाडू मात्र त्या ठिकाणी मैदानामध्ये आले. अजून देखील हितेश पुन्हा एकदा इथे थोडी काळाचा अवलंब आणि नौकरा त्या ठिकाणी सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे.
अवधूत म्हात्रे, पंकज पाटील आणि मनीष राणे मैदान क्रमांक 2 साठी सामनाधिकारी. मनीष स्कोर काय झाला? 0606 आहे का? 0606 6-6 समान गुण. समान गुण, बरोबर गुण, इक्वल गुण, समसमान. हातोडी द्या तिथे. आतापर्यंत आपण पाहतोय दोनही संघ हे समसमान गुणांवर त्या ठिकाणी असताना हातोडी द्या 2 नंबर राऊंडवर. 2 नंबर राऊंडवर हातोडी घेऊया. मैदान क्रमांक 2 वर सुरू असणारा सामना दहावीर बेलकडीवरचे टीबीएम करावे समान गुणावर सामना थांबतोय. भव्या विजयश्री कोणत्या गळ्यात पडणार, कोणता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार, तर दोन्ही संघ समान संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ चांगले संघर्ष करायला पाहायला मिळत आहेत. आता मात्र प्रवीणच्या खांद्यावर मात्र आपल्या संघाची मात्र जबाबदारी आली आणि त्या ठिकाणी मात्र ते चांगली पकड मात्र पाहायला मिळाली. तर अर्थातच बांधण या संघाकडनं तिथे प्रवीण आपल्या मनाशी काहीतरी अडाके बांधले आणि प्रवीण मात्र रित्यास्त परतला. आता मात्र संदेश 4-1 असं समीकरण. टीबीएम करावी वर्सेस बेलकडे यांच्यातील सेमीफायनलचा हा सामना. पाहूया कोणता संघ अंतिम फेरीत पात्र ठरतो. तर दुसऱ्या मैदान क्रमांक 1 वर सुरू असणारा सामना अकादमी बोरी वर्सेस शिवाई बांधव. पुन्हा एकदा अजय गायकवाड यांनी या अख्ख्या स्पर्धेमध्ये आपल्या चतुरस्र चढाईने अक्षरशः मैदान गाजवून ठेवला असा अजय गायकवाड पाहायला मिळतो. तो टीबीएम करावीच्या प्रांगणात एक चांगली चतुरस्र चढाई, चंचल अशी चढाई, वारंवार चढाई करते, वारंवार लढाई मात्र अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर आता मात्र टीबीएम करावी संघाकडनं हा चढाईपटू 4-1 असं समीकरण गुण टिपण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करणार. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होता मात्र बेलकडे संघाला क्षेत्ररक्षणात तेवढा चांगला पाहायला मिळतो. सुयोग असो, प्रवीण असो तर सुचित असो, चांगली कामगिरी बेलकडे संघाकडून सातत्य चांगलं पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा थर्ड रेड. आता मात्र पाहूया अजयचा मात्र इथे का सगळं अजयची मात्र खरी आता परीक्षा असणार आणि आता मात्र एक चांगली पकड मात्र टीबीएम करावी कडनं पाहायला मिळते. ते म्हणजे अजय सारख्या अजयचं वादळ रोखलं गेलं आहे. आता मात्र पुन्हा एकदा टीबीएम करावी संघ 3-1. अर्थातच आता बेलकडे संघाकडणार आणि आता मात्र प्रयत्न मात्र होता बेलकडे संघाकडे, मात्र प्रयत्न कुठेतरी चुकला आणि एक गुण मात्र मिळाला तो टीबीएम करावी संघाला. आणि पुन्हा एकदा आता लोंढाचा बोजा पडण्याचं संकट मात्र आलं ते बेलकडे संघात. पाहूया प्रवीण आपल्या संघासाठी काय करणार, आपल्या संघासाठी तारणहार ठरणार का हे ह्या चढाईमध्ये मात्र ही पण निर्णायक चढाई ठरणार. आता पुन्हा एकदा 8 नंबरची जर्सी परिधान केला हा खेळाडू. बेलकडे संघ 7-1 असे समीकरण. तर या ठिकाणी एक चांगली पकड पुन्हा एकदा पाहायला मिळते. तर अर्थातच शिवाई बांधण या संघाकडनं अतिशय चुरशीचे सामने क्वार्टर फायनल पासून अतिशय चुरस मात्र या स्पर्धेला वाढली. तरी कोणता संघ, कोणता सामना, कोणता संघ जिंकेल खरोखर सांगू. आता मात्र बेलकडे संघाचा ज्याने अनेक मैदान आपल्या चतुरस्र चढाईने गाजवली असा सुजित पाटील मात्र पाहायला मिळतोय. आता निगडी टिपण्याचा प्रयत्न होता पाहूया आणि सुजितला मात्र यश येत आहे. ते खरोखर अनेक वर्ष त्याच्या खांद्यावर अनुभव आहे असा सुजित बेलकडे संघाचा प्रतिनिधित्व करताना इथे पाहायला मिळतोय. तरी ते टीबीएम करावी संघाचा 8 नंबरची जर्सी परिधान केला हा खेळाडू धारावी संघ की बेलकड संघाने आता मात्र रोखण्यात मात्र यश आलं आणि एक गुण मात्र प्राप्त होतो. तो अर्थातच बेलकडे संघाला खरोखर एक निर्णायक गुण, एक गुण मात्र आता महत्वाचा आहे कारण अंतिम फेरीत पोहोचणं हे दोन्ही संघासाठी तितकंच महत्वाचं आहे.
तर पुन्हा एकदा अजय गायकवाड, वारंवार चढाई करणारा, आपल्या चढाईमध्ये लढाई करणारा अजय गायकवाड पाहायला मिळतोय. या सामन्यांमध्ये, ह्या स्पर्धेमध्ये अजयने अध्यक्ष अजय रूपी वादळ मात्र पाहायला मिळालं. वारंवार हल्ले केले आणि अजयने मात्र आपल्या संघाला आघाडी मिळून आपल्या संघाला इथपर्यंत येऊन पोहोचवलं. पुन्हा एकदा रवी संघाकडनं ही चढाई मात्र आणि चढाईपटू मात्र बाद दिला जातोय आणि 1 गुण प्राप्त पूर्ण होतोय बेलकडे संघाला. आरंभ आणि इथे या ठिकाणी काय पुन्हा एकदा चांगली पकड पाहायला मिळते. ते अर्थातच जोरी या संघाकडनं दोन्ही ग्राउंडवर, दोन्ही मैदानावर अतिशय चुरस आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ, कोणते 2 संघ अंतिम फेरीत पोहोचणार हे मात्र शेवटचेच वेळ ठरवणार. त्यासाठी कबड्डीला कोण जिंकणार कोण हरणार ठरवते मात्र वेळ यासाठी म्हटलं जातं, कारण शेवटच्या चढाईमध्येच या सामन्याचा निर्णय लागणार. कारण दोन्ही संघ, चारही संघ तितके चुरशीचे, तितकं संघर्षमय खेळताना पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा अजय गायकवाडच्या माध्यमातून चढाई मात्र 5-1. पुन्हा एकदा अजय मात्र रिक्त असते परतोय. राज जंगम पुन्हा एकदा खोलवर चढाई करण्याचा रास्ता मात्र आणि आता मात्र राज रोखण्यात यश मात्र आलं. ते अर्थातच बोरी या संघाला. पुन्हा एकदा आपल्या लंबतीची पल्ला केला हा खेळाडू. पुन्हा 4-1 असं समीकरण मैदान क्रमांक 1 वर. तर इथे राहुल मुजावर, थर्ड रेड. आणि आता मात्र राहुलचा प्रयत्न बघूया येतोय की थांबतोय. प्रयत्न मात्र चालू आहे. मात्र राहुलला रोखण्यात मात्र यश आलं. तर अर्थातच टीबीएम करावी या संघाला. आणि इथे पुन्हा एकदा 10-15 असा गुण फलक. बेलकडे 10 तर टीबीएम करावी 15. पुन्हा एकदा दर्शन भिंगेला मात्र उत्कृष्ट जेरबंद करण्यात येत आहे. मोक्याच्या क्षणी मात्र दर्शन भिंगेला जेरबंद करण्यात आलं आणि 1 गुण मात्र प्राप्त करत होतो. अर्थातच भोरी संघ अतिशय चुरस दोन्ही मैदानावर मात्र पाहायला मिळाली. आणि मैदान क्रमांक 2 वरचा सामना मात्र संपला आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा पहिला मान मात्र मिळवत होतो अर्थातच टीबीएम कारावी संघ. बेलकडी संघ आपण खरोखर एक चांगला संघर्ष मात्र केलात. एक शेवटपर्यंत एक चांगला खेळ मात्र आपला दाखवलात मात्र. आणि अजय गायकवाड आणि राहुल मुजावर आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. पण लगेच व्यासपीठाकडे चालायचं आहे. चढाईसाठी अजय गायकवाड आणि राहुल मुजावर आणि मागाचं बेलकडे संघाचं 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते देखील आपण घेऊन जायचं आहे. चला राहुल मुजावर व अजय गायकवाड व्यासपीठाकडे चालायचं आहे. चला सेमीफायनलचा दोस्त अतिशय चुरशीचा सामना झाला. टीबीएम कारावी वर्सेस धावीर बेलकडे. याच्यामध्ये कारावी संघ नाम मात्र 4 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन. आपण अंतिम आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. अजय गायकवाड व राहुल मुजावर. खरोखर एक चांगली स्पर्धा, एक चांगला संघर्ष पाहायला मिळाला. तो अर्थातच टीबीएम करावी व धावीर बेलकडे. आणि या ठिकाणी बोरी संघ देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना बोरी संघाच्या मार्फत देखील पाहायला मिळते. तर 3-1 असं समीकरण. पुन्हा एकदा 3-1 असं समीकरण अतिशय चुरस पाहायला मिळते. पाहूया पहिला अंतिम फेरीचा मानकरी ठरला. म्हणजे अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान मात्र टीबीएम कारावी संघाला मिळाला. पाहूया मैदान क्रमांक 1 वरून कारावी संघ बांधून संघ पोहोचतो की बोरी संघाने. आता पाहूया रोखण्यात मात्र यश आलं आणि खरोखर सुपर ट्रॅकर अर्थातच 2 गुण मात्र प्राप्त झाले बांधण संघाला. आता पुन्हा एकदा चुरस
सुमितच्या माध्यमातून चांगली चढाई मात्र पाहायला भेटते, खोलवर चढाई मात्र पाहायला भेटते. एक अतिशय सुरस आणि खरोखर एक चांगलं खरोखर खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळालं. ते अर्थातच भोरी संघाकडनं मोक्याच्या क्षणी 1 गुण मात्र प्राप्त केला. 14 16-17 15-17 2 गुण. पाहूया कोणता संघ टीबीएम कारावी संघाबरोबर अंतिम फेरीत संघर्ष करणार. कारावी करतो की बोरी संघ करतो. आणि सामना मात्र संपतोय आणि दुसरा फायनलिस्ट संघ ठरतोय तो अर्थातच अकादेमी बोरी संघ. खरोखर अकादेमी बोरी संघाकडे चांगला सामना, चांगली स्पर्धा मात्र